थोडेसे नेते आहेत त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर व्हायरल झाले. मी तरी अजून काही ते ऐकलं नाही. हे दुसरं आणखी कोणी पुण्याचं काय प्रकरण. परंतु जे काय आता असेल तर पोलीस चौकशी करतील, मग पाहू. माझं असं म्हणणं आहे की पोलीस आपलं काम करतायत. काही लोकांना अरेस्ट झालेला आहे. त्या डेटा काय TCS कंपनीची मला वाटतं चौकशी सुरू आहे. आणि एकदा चौकशी पोलिसांच्या हातात गेली की ते शेवटपर्यंत ते जाणार. तुमचं आमचं काम आणि मीडियाचं काम एवढंच आहे की याच्यामध्ये काही कंपनीचा दोष नाहीये. TCS कंपनी जी आहे अख्ख्या भारतात नव्हे अख्ख्या जगामध्ये आहे. अरे कोण कुठे काही काम करत असेल तर त्याच्यामुळे ती कंपनी बदनाम करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून पोलिसांना त्यांचं काम करू द्या. पोलिसांनी ते कडक काम करावं. जे कोणी चुकीचं वागले असतील त्यांना पूर्ण शिक्षा करावी. पण लोकांनी उगीच TCS सारख्या कंपनीला बदनाम जास्ती करू नये. ठीक आहे. आणि जर ह्या कंपन्या जर गेल्या नाशकात तर दुसरी कंपनी निश्चितपणे येणार नाही. सगळ्यात टॉप कंपनी जी आहे TCS तीच आहे हिंदुस्थानामध्ये. आणि तुम्ही तिलाच एकदम बदनाम करून एकदम बंदच करून टाकायचे अशा पद्धतीनं आपण वागता कामा नये. त्यातले काही लोक चुकीले असतील त्यांना कडक शिक्षा करा. आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. 915 महिला लाभार्थी अपात्र ठरल्या. जवळजवळ 6,457 महिलांकडून 11 कोटींची रक्कम शासनाने वसूल केली. मग यात अनेक ज्या लाभार्थी नव्हते त्यांनी सुद्धा लाभ उचलले. काही पुरुषांच्या नावावर लाभ उचलले गेले. असं आहे ना की सरकार फार चांगल्या मनानं लोकांना गरिबांना मदत व्हावी म्हणून एखादी ज्यावेळेला योजना पुढे आणते त्यावेळेला अशा काही लोक जे आहेत त्यांनी त्या योजनेचा बोजवारा उडवता कामा नये. जर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की एका घरामध्ये 2च महिलांना मिळेल, त्यांच्यामध्ये चार चाकी गाडी नको, अमुक नको, तमुक नको, त्यांचं उत्पन्न, त्यांचं घर, अशा अनेक अटी टाकलेल्या होत्या. तरी सुद्धा काही काही घरात 4 महिलांनी पैसे उचलले. काही नाही तर पुरुषांनी तर काय गडबडीत आणखीन काय केल्या. मग स्वाभाविक आहे हे जे काही चुकीचं आहे ते आपोआप पुढे येतं. कोण ना कोणतरी सांगतं त्याची चौकशी होते आणि काय त्रास होतो तो होतो. परंतु त्यामुळे जे आहे सरकारची काही चुकी नाही. सरकारनं ते चांगल्या मनाने देऊ केलं आणि देत आहे. त्याचा गैरफायदा आपण उचलता कामा नये. प्रचलित होतोय. निफाडमध्ये देखील एका महेशगिरीवर कारवाई झाली असल्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मी आज ऐकले ते तिकडे निफाडचं पण कोणाचं तरी पकडलेलं आहे. तर पोलिसांना चौकशी करू द्या डिटेल. मी पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते बघूया. परंतु 1-2 लोकांमुळे जे आहे आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना आपण मंत्रभूमी म्हणतो. अनेक प्रकारचे जे आहेत इथे कुंभमेळा, वेगवेगळ्या प्रकारचे पार त्र्यंबकेश्वर पासून नाशिक वेगवेगळे आखाडे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू संत सगळे हे राहतात. त्याच्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काय वाटत नाही. हे असे काही नतदृष्ट निघतात काही काही लोक. काय कुठलं ते काय बाबा खराब खराब. आता लोकांना वाटतं ईशान्य काय मंदिर आहे. मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस बाहेर पडायला. आम्हाला पण नेतात कुठं कुठं लोक. साहेब तुम्ही या रस्त्याने आलात ना चल ना जरा नारळ फोडा ना. तर आम्हाला काय माहिती. मी जातो नारळ फोडतो. तिथे कोणतरी बाबा असो ते बाबाही फोटो काढतो तुम्ही फोटो काढता आणि त्याला काय करायचं आम्ही. हा पण त्याचा अर्थ सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही. राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात. मीडियामध्ये सुद्धा निघतात. धार्मिक संस्थांमध्ये निघतात. मेडिकल प्रोफेशनमध्ये निघतात. शैक्षणिक प्रोफेशनमध्ये निघतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही वाईट गोष्टी निघतात. याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे असं मी मानत नाही आणि मानू नये.
नाही, लपून-छपून भेटायचं कारण का मुख्यमंत्र्याला कुणीही विरोधी पक्ष नेता असेल, पवारसाहेब पण भेटायचे. तर पब्लिक अनेक वेळेला लोकांचं काम असतं आणि हे जे आहे सार्वजनिक क्षेत्रातले हे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत. काही पॉलिसी असेल, काही काम असेल, काही अडचण असेल, मुख्यमंत्र्यांनाच भेटणार ना, आणखी कोणाला भेटणार? आणि त्याच्यामध्ये लपून-छपून भेटायचं काय कारण आहे? ओपनली भेटतील. पण ते अशा रीतीने काही बातम्या पसरवण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे ना, आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे, हा वर्ग आहे, की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, हे टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर काही मराठी शिकले, काही शिकले, काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय काय तर काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं म्हणणं हे सगळे जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक तमुक, PWD निघतो तेव्हा पण सांगतोय की यांचे पण एक एक दोन दोन दिवसाचे हे घेते कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात, गुजराती बोलतात. तामिळनाडूमध्ये गेलं तर तामिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे, कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे, मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सीएम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण होते करता येईल आपल्याला. तर करूया ना. टोचायलाच पाहिजे होते ना. ज्या पद्धतीनं ते शिवीगाळ करतात, दमबाजी करतात, त्यामुळे सीएम साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांना त्याच्या विरुद्ध नाराजी प्रकट केली. एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्यांना दम भरला. आणि पुस्तक वाचा. तो एक इतिहास आहे. त्यांना जो वाटतो की खरा इतिहास हा आहे, तो मांडण्याचा प्रयत्न जे आहे त्या पुस्तकात केलेला आहे. आणि त्या पुस्तक छापून किती वर्ष झाले आणि त्याच्या हजार नाही लाखो प्रती गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे कोण कोण सरदार होते, कुठल्या कुठल्या समाजाचे होते, ते का लढत होते, कोणाविरुद्ध लढत होते. इकडे हिंदू होते तर इकडे मुसलमान लढत होते, शिवाजी महाराजांना सपोर्ट करत होते. कदाचित तिकडे हिंदू सपोर्ट करत होते मुघलांना. म्हणजे ही लढाई त्यांचं म्हणणं होतं, ही लढाई दोन धर्माची नव्हती, ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी महाराजांनी शस्त्र हातात धरलेलं होतं. पण महाराजांच्या स्वतःच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते. त्यांची बॉडीगार्ड 3 नेहमी मुसलमान असायचे. त्यावेळेला रायगड बांधला आणि मंदिर बांधलं. तर जिजामातांनी सांगितलं आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे? ती मशीद समोरच बांधली महाराजांनी. तर अशा ज्या अनेक गोष्टीवरून त्यांचं म्हणणं आहे की नक्की महाराजांचा हेतू काय होता? आता असं आहे ना, हा अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्याने असं बोलावं आणि दमबाजी करावी, वर नुसतं आपलं काहीतरी वाचून, हे काही बरोबर नाही. आणि त्याचा बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा सीएम साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. माझं म्हणणं आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. मला काही वाटतं की सुनेत्र त्यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण मायावती झाल्या, सुचिता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दिदी झाल्या. महाराष्ट्रातून इथे राजस्थानमध्ये झाल्या. महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे मग बीजेपीचे लोक म्हणतात म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडे? तर उगीच काय आज काही वेळ आहे का? पद काही खाली आहे का? त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत
ते दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची काही गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जातील. पण हे असं म्हटल्यामुळं जे आहे अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. काल माता अरुण आल्याची माहिती समोर आलेली आहे. खूप धक्कादायक आहे. हे आहे काही ठिकाणी जे आहे राज्यामध्ये हे प्रकार होत आहेत आणि ते माहिती झाल्यानंतर ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस सुद्धा त्याच्यावर कारवाई करतात आणि राज्यातले दिशा सुद्धा दुर्दैवाने अजूनही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात. मग त्या थांबवल्या पाहिजे. त्यासाठी समाजाने सुद्धा प्रयत्न करावा. तर या संदर्भात काही नाही. चांगली गोष्ट आहे ना. सतत आपण जे आहे पहिल्यांदा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दिली, नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली, आता अहिल्याबाई मला वाटतं अहिल्याबाईंच्या नावाने आपण देत आहोत. ते खरंच आहे ना की एक तर जे आहेत जे आपण पिकवतो त्याला ते एक्सपोर्ट होत नाही आहेत, त्याला अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे भाव कोसळत आहेत आणि शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे. हे सरकारचं काम आहे. अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे. अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना. तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे. कारण पाणी आणि अन्न आणि हवा या 3 गोष्टी ज्या आहे माणसाला जीवनावश्यक आहेत. त्या सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. असं आहे की या सगळ्या नरेंद्र स्वामी वगैरे जे आहेत त्यांना आपणच मोठे केले. पण आता त्यांना जे काय करते आणि देवाचं बोलावं ना. इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे? त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, काही नाही. शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामीची मीटिंग झाली का? याच्यावरच लोकांचा जे आक्षेप आहे. त्यांची कधी भेट झालेली आहे? काही माहीत नसताना जे आहे इन्होंने राज्य उनको दिया, फिर उन्होंने राज्य उनको परत दिया. अरे काय काय खेळ होता काय? आणि खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करायला मी सुद्धा निषेध करतो. तुकाराम महाराजांबद्दलही मागे वाद असतो. जे असं आहे की ज्याला जे काही इतिहास असेल त्या इतिहासाला ठोस असे सबूत असतील, असेच सबूत मग ते कुणाच्याही बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, फुले, महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी मंडळी फार मोठी आहेत आणि यांच्याबद्दल जोपर्यंत पूर्ण इतिहास माहिती नाही तोपर्यंत अपूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार. आणि त्याची प्रकरणच एक एवढी निघतायत आणि प्रत्येक प्रकरणाला मग कोर्टामध्ये जाऊन पोलीस कस्टडी मिळते. त्याची प्रत्येक प्रकरणाची चौकशी म्हटल्यानंतर पोलीस कस्टडी मिळणार त्यांना. यावेळेस खूप काही आणखी व्हिडिओ समोर आणले त्यामुळे बरेच आपल्याला व्हिडिओ पोलिसांच्या ते आहे आता हे खरं आहे. पोलिसांचं काम करू द्या आणि पोलिसांनी नेटानं काम केलं पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना जे आहे कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण खरं म्हणजे जे आहे ना काही धार्मिक बाबा असतील ते चांगलेही काम करत असतील पण या एका अशा काही गोष्टींमुळे जे आहे ना संपूर्ण ते सगळेच बदनाम होतात. आणि त्यामुळे अशा ज्या प्रवृत्तीचे लोक जे असतील तर त्यांच्या बद्दल जे आहेत पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी नंतर काय त्यांना जे काही त्यांना सजा झालेली आहे ती सजा दिली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.